पी एस फार्मा अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण एका नवीन टॉपिकवरती या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये आहे प्रिपरेशन ऑफ बेन्झोइमिडाझोल मेडिसिनल केमिस्ट्री फर्स्ट प्रॅक्टिकल. एम आहे टू प्रिपेअर अँड सबमिट बेन्झोइमिडाझोल फ्रॉम ओ फिनिलिन डायमाइन. रिक्वायरमेंट्स या ठिकाणी राऊंड बॉटम फ्लास्क, बीकर, मेजरिंग सिलेंडर, वॉटर बाथ, बर्नर फनेल, ओ फिनिलिन डायमाइन, फॉर्मिक ॲसिड, सोडियम हायड्रॉक्साईड. प्रिन्सिपल आपण या ठिकाणी पाहू शकता की ओ फेनिलडामाइन गेट कन्वर्टेड इंटू बेन्झोइडाझोल. त्याच्यानंतर प्रोसिजर आहे, आपल्याला एक राऊंड बॉटम फ्लास्क घ्यायचा आहे. त्या राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये आपल्याला 27 ग्रॅम ऑफ ओ फेनिलिन डायमाइन ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच फ्लास्कमध्ये आपल्याला 17.5 ग्रॅम ऑफ फॉर्मिक ॲसिड ॲड करायचं आहे. आणि हे एक राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये ॲड करून याला आपल्याला हीट करायचं आहे. हीटेड द मिक्सचर ऑन वॉटर बाथ ॲट 100°C फॉर 2 hours. म्हणजे हे जे मिक्सचर आहे ते आपल्याला वॉटर बाथवरती हीट करायचं आहे 2 तासासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कूल्ड अँड ॲडेड 10% सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन स्लोली विथ कॉन्स्टंट रोटेशन ऑफ द फ्लास्क अंटिल द मिक्सचर इज जस्ट अल्कलाइन टू लिटमस. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, त्या मिक्सचरला कूल करायचं आहे आणि त्याच्यामध्ये स्लोली सोडियम हायड्रॉक्साईड टाकायचे, स्लोली ॲड करायचं आहे आपण जे टाकतोय ते. आणि काय करायचं, त्याला कंटिन्युअस रोटेशन करायचं स्टरर बाय युझिंग स्टरर, जोपर्यंत ते सोल्युशन अल्कलाइन फॉर्ममध्ये हे होत नाही. नंतर लिटमस पेपर डीप करून चेक करायचे. नंतर या सोल्युशनला आपल्याला हीट करायचं आहे आणि जो काही क्रूड बेन्झोइमिडाझोल त्या ठिकाणी फॉर्म झालेला आहे त्याला वॉश करायचे बाय युझिंग आईस कोल्ड वॉटर, म्हणजे आईस कोल्ड वॉटरने. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आहे रिक्रिस्टलायझेशन. रिक्रिस्टलायझेशनमध्ये आपण काय करतो, रिक्रिस्टलायझेशन मीन्स रिक्रिस्टलायझेशन मीन्स इम्प्युअर प्रोडक्ट गेट कन्वर्टेड इंटू प्युअर प्रोडक्ट, म्हणजे इम्प्युअर प्रोडक्टचं आपण प्युअर प्रोडक्टमध्ये फॉर्मेशन करतो. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर डिझॉल्व्ड द सिंथिसाइज्ड प्रोडक्ट इन 400 ml ऑफ बॉइलिंग वॉटर, म्हणजे 400 ml वॉटर आपल्याला बॉईल करायचं आहे आणि त्या बॉइलिंग वॉटरमध्ये जो आपला बेन्झोइमिडाझोल प्रोडक्ट आहे तो त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करायचा आहे. डिझॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे 2 ग्रॅम ऑफ डिकलरायझिंग कार्बन अँड डायजेस्ट फॉर 15 मिनिट, म्हणजे 2 ग्रॅम ऑफ कार्बन आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्याला 15 मिनिटसाठी तसंच ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्या सोल्युशनला फिल्टर करायचं आहे बाय युझिंग बर्नर फनेल अँड फ्लास्क ॲट द पंप. त्यानंतर त्या सोल्युशन आपल्याला कूल करायचे, नंतर फिल्टर करायचे, वॉश विथ 250 ml ऑफ कोल्ड वॉटर आणि नंतर वॉश करून घ्यायचे. तर इल्ड ऑफ प्युअर इमिडाझोल इज 25 ग्रॅम. तर जे पण त्या ठिकाणी काय असेल आपल्याला या ठिकाणी इल्ड ऑप्टेन होईल. तर नेक्स्ट प्रोसेस आहे कॅल्क्युलेशन. त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, कॅल्क्युलेशन ही पण एक खूप इम्पॉर्टंट स्टेप असते. ह्याच्यामध्ये आपण मॉलिक्युलर वेट ऑफ ओ फेनिलिन डायमाइन C6H8N2, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेन्झोइमिडाझोल C7H6N2, मॉलिक्युलर वेट ऑफ ओ फेनिलिन डायमाइन 108 ग्रॅम पर मोल. त्याच्यानंतर मॉलिक्युलर वेट ऑफ बेन्झोइमिडाझोल 118 ग्रॅम पर मोल. त्याच्यानंतर 108 ग्रॅम ऑफ ओ फेनिलिन डायमाइन फॉर्म्स 118 ग्रॅम ऑफ बेन्झोइमिडाझोल. Therefore, 20 gram of O-phenyl diamine will form dash dash gram of benzimidazole. X is equal to X म्हणजे काय, या ठिकाणी थेरॉटिकल इल्ड आहे. आपण थेरॉटिकल इल्डला कशा प्रकारे कॅल्क्युलेट करू शकतो, हा पण या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट याच्या व्हिडिओमध्ये आहे. तर बघा, मॉलिक्युलर वेट ऑफ ओ फेनिलिन डायमाइन 108 ग्रॅम पर मोल आहे. मॉलिक्युलर वेट ऑफ बेन्झोइमिडाझोल आहे 118 ग्रॅम. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणीचं फॉर्म्युला कसं आहे, तर जे पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचं त्याच्यामध्ये बघा, मॉलिक्युलर वेट ऑफ बेन्झोइमिडाझोल इनटू आपण एक्सपेरिमेंटल त्या ठिकाणी इल्ड किती घेतली होती, एक्सपेरिमेंटल इल्ड म्हणजे 27 ग्रॅम. म्हणजे ज्या वेळेस आपण एक्सपेरिमेंट करते वेळेस आपण किती वेट घेतो ओ फेनिलिन डायमाइनचं, ते वेट या ठिकाणी ॲड करायचं. वेट ऑफ एक्सपेरिमेंटल इल्ड म्हणजेच काय, तर या ह्याच्यामध्ये 118 जी आहे ती मॉलिक्युलर वेट ऑफ बेन्झोइमिडाझोल असेल इनटू वेट ऑफ म्हणजेच एक्सपेरिमेंटल इल्ड ऑफ फेनिलिन डायमाइन डिवायडेड बाय काय करायचं आपल्याला, मॉलिक्युलर वेट ऑफ ओ फेनिलिन डायमाइन, म्हणजे मॉलिक्युलर वेट किती आहे ओ फेनिलिन डायमाइनचं, इज इक्वल टू किती येईल 29.5 ग्रॅम. आणि हीच असेल आपली थेरॉटिकल इल्ड. आता प्रॅक्टिकल इल्डला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे पर्सेंटेज ऑफ इल्ड इज इक्वल टू प्रॅक्टिकल इल्ड डिवायडेड बाय थेरॉटिकल इल्ड इंटू 100. प्रॅक्टिकल इल्ड म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकल इल्ड किती ऑप्टिंग झालेली आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण प्रोडक्ट फॉर्म केला, त्याला ड्राय केलं, त्याच्यानंतर त्याचं वेट केल्यानंतर किती वेट येईल त्याला डिवाइड करायचं आहे थेरॉटिकल इल्डसोबत इंटू 100.
म्हणजे बघा या ठिकाणी प्रॅक्टिकल जी पण आपली आलेली असेल, ठीक आहे, 24 आली फॉर एक्झाम्पलमध्ये, त्याला डिवायडेड बाय करायचं आहे 29.5 इंटू 100 आणि अशा प्रकारे त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. फायनली आपल्याला आपली पर्सेंटेज ऑफ फेल्ड भेटून जाईल.